बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवरून राज्यभरामध्ये संपूर्ण ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं केली जात आहेत, तर राज्य सरकारच्या वतीनं विरोधी पक्षांवरती टीका केली जाते। मात्र या घटनेचं गांभीर्य एवढं की संपूर्ण राज्यामध्ये माणुसकीला खरं तर काळीमा फाटावी अशा पद्धतीची घटना जी आहे ते घडली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर आहेत। सर, राज्यामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली, हजारो लोक रेल्वेच्या रुळावरती उतरले, संपूर्ण जाम केलं। मात्र या घटनेनंतर राजकारण सुरू झालं, विरोधी पक्षावरती टीका सुरू झाली की विरोधी पक्ष या घटनेचं राजकारण करतो। असं आहे की विरोधी पक्षापेक्षा स्थानिक जनता प्रचंड चिडली आणि रस्त्यावर आली, रेल्वे रुळावर आली, रेल रोको केला त्यांनी आणि स्वतः जनता उत्स्फूर्तपणाने या आंदोलनात सहभागी झाली। त्यात कुठले विरोधी पक्ष नेते होते किंवा असं काही परिस्थिती नव्हती आणि त्या संतापाने एकत्रित झालेल्या जमावाला लाठीचार्ज करून प्रचंड पोलिसांनी त्रास दिला आणि त्याचा निषेध सर्व स्तरावर झाला। आज बदलापूरची घटना का घडली तर पोलिसांचा दुर्लक्ष, संस्था चालकांचं दुर्लक्ष आणि झालेली घटना दडपण्याचा त्यांचा प्रयत्न, याच्यामुळे जनता रस्त्यावर आली। विरोधी पक्षांनी काय केले? विरोधी पक्षांनी किमान ही जी घटना झाली त्याबद्दल सरकारचा निषेध करून सरकारच्या चुकांवर बोट ठेवण्याचं काम हे पण विरोधी पक्षाने करायचं नाही म्हटल्यावर मग लोकशाही राहिली कुठं? तर सरकार चुकलेलं आहे, त्याच्यावर आम्ही बोट ठेवतो। याच्यामध्ये पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण घटना घडली त्याच्यानंतर म्हणजे FIR दाखल व्हायला बराच उशीर झाला, राजकीय हस्तक्षेप या सगळ्या प्रकरणामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच पोलिसांच्या आणि संस्था चालकांच्या त्यानंतरच्या कृती आणि विलंब लावणे याच्यात राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय मदत करण्याची भूमिका सत्तारूढ बाजूने होती। म्हणूनच पोलिसांनी गुन्हे उशिरा नोंदवले, त्याचा तपास उशिरा सुरू केला। एव्हिडन्स जो काही आहे त्या घटनेचा तो हळूहळू कसा नष्ट होईल हे बघण्याचा प्रयत्न, विलंब झाला की एव्हिडन्समध्ये शरीरावर झालेल्या खुणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या कमी कमी होत जातात। त्यामुळं तात्काळ जी कारवाई करायची ती 4-5 दिवसांनी यांनी केली, ही पोलिसांची चूक आहे। पोलिसांनी मुद्दामून जाणीवपूर्वक ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला, संस्था चालकांना संरक्षण दिलं, संस्था चालकांनी ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून महाराष्ट्र चिडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्रीच असं म्हणतात की नाही, एवढे सगळे हजार लोक जे आहेत ते अचानकपणे रुळावरती कसे येतात, याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे। दुसऱ्या बाजूला गृहमंत्री असं म्हणतात की नाही, आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई सुरू केलेली आहे, तरीसुद्धा विरोधक जाणून-बुजून राजकारण करतात। गृहमंत्र्यांची भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची होती असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत आणि गृह खातं आणि महाराष्ट्रातले पोलीस हे वरून काय निर्देश येतात त्याची वाट बघत बसतात आणि ते राजकीय दबावाखाली पोलीस काम करतात। त्यामुळे पोलीस कोणताही गुन्हा त्वरित नोंद करत नाहीत, कारवाई करत नाहीत, विलंबाने कारवाई होते। का तर त्यांना भीती असते की कुणीतरी आमदार, कुणीतरी मोठा माणूस, कुणीतरी सरकारमध्ये बसलेला माणूस आपल्याला फोन करेल आणि डोक्याला त्रास होईल, त्यापेक्षा गो स्लो। आणि त्यामुळे समाजावर अन्याय होतोय आणि महाराष्ट्रात आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे। एकीकडे लाडक्या बहिणी योजनेच्या प्रचाराच्या निमित्तानं राज्याचे सगळे सत्ताधारी फिरत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना असं म्हणाले की कडक शासन जे आहे ते आरोपींना झालं पाहिजे, विशेषतः गुप्तांग जे आहे ते सुद्धा छाटलं पाहिजे, अशा पद्धतीची कडक शिक्षा जी आहे ती व्हायला हवी। दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणतायत की सत्ताधाऱ्यांचं जाबं या सगळ्या प्रकरणामध्ये होतं, सत्ताधाऱ्यांमध्येच विरोधाभास आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा महायुतीमधल्या 3 प्रमुख नेत्यांमध्ये ताळमेळ? 3 प्रमुख नेत्यांच्या ताळमेळ नाही, कोणत्या योजनेची श्रेय मिळवण्याची चढाओढ त्यांच्यात लागलेली आहे। प्रत्येकजण आपापल्या परीनं करत हिंडतोय, प्रशासनावर आणि कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचंही लक्ष नाही। लोक ही सगळे 3ही पक्ष हे सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं करतायत। त्यामुळं मूळ प्रशासन आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची जी व्यवस्था आहे ती सगळी फेल व्हायला लागलेली आहे आणि यांचं लक्ष मात्र फक्त निवडणुकांच्यावर आहे आणि निवडणुकात लोकांना प्रभावित करण्यासाठी जे काही घोषणा करायच्या त्या घोषणाच करत बसतात हे सगळे, बाकी कामाचं शून्य काम आहे।
राज्यातल्या निवडणुका वेळेवरती होतील असं तुम्हाला वाटतंय का? कारण इतर हरियाणाबरोबर आपली निवडणूक जी आहे ती व्हायला हवी अशा पद्धतीची अपेक्षा होती, मात्र आता ती निवडणूक लांबणीवरती जाते की अशी शक्यता आहे? वेळेत निवडणुका होतील म्हणजे राज्य सरकारची मुदत संपायची? नाही, सरकारचा प्रयत्न काय आहे की जास्तीत जास्त पैसे महिलांच्यापर्यंत त्यांच्या योजनेतनं पोचावेत आणि त्यांना असं वाटतं की हे पैसे गेले की आपले सगळे बाकीचे काळे कारनामे हे दडून जातात, असा कदाचित त्यांच्यात भ्रम असेल. पण महाराष्ट्रातली जनता तो भ्रम कधीही निवडणुका झाल्या तर दूर करेल. सध्या आता विधानसभा निवडणुकांची तयारी सगळ्याच पक्षांकडून केली जाते. तुम्ही राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फिरता, यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो असं तुमच्याकडून सांगितलं जातं. अनेक नेते तुमच्या संपर्कामध्ये आहेत. विशेषतः आज तुम्ही सातारामध्ये जाऊन मदन भोसलेंची भेट घेतली, पंढरपूरचे नागेश भोसलेंनी तुमचीसुद्धा भेट घेतली. अनेक नेते माजी आमदार येऊन शरद पवारांना भेटत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येणार याची चाहूल नेत्यांना लागली असं म्हणायचं? महाराष्ट्रातल्या जनतेला याची जाणीव झालेली आहे की हे सरकार घालवलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणलं पाहिजे. आमचे 2-2.5 वर्षाचे जे करोना अतिशय प्रतिकूल काळ होता त्यावेळचं सरकार हे आजच्या या सरकारच्या कितीतरी पटीनं उत्तम होतं आणि त्यामुळे लोकांना पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आणायचे लोक त्या दृष्टीने विचार करायला लागलेले आहेत. आणि मला वाटतं त्यामुळं जनतेतली जी प्रतिक्रिया आहे त्याचा प्रभाव नेत्यांच्यावर होतोय आणि नेतेही आता मान्य करतात की महाविकास आघाडीत गेलं तर राजकीयदृष्ट्या अधिक भविष्य चांगलं आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप साधारणतः किती दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकतं किंवा प्राथमिक चर्चा जागा वाटपामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी नेमकी तुम्ही समन्वय म्हणून कशी घेता आहात? 3 पक्षांमध्ये वाद होणार नाहीत किंवा मुख्यमंत्री पदांवरून जे वेगवेगळी वक्तव्य समोर आली त्यामुळे बरीच चर्चा झाली की महाविकास आघाडीमध्ये समन्वय. असं आहे, 288 जागा आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे काही वाद होणं हे अपेक्षितच आहे आणि त्यामुळं त्याची चर्चा होणार, त्याच्याबद्दल वादावादी होऊ शकते, होणार नाही असं नाही. पण शेवटी अल्टिमेटली आम्हाला एकत्रित राहायचं आहे, त्यामुळं आम्ही सगळे एकमेकाला समजून घेऊन मार्ग काढू असा आमचा विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी घट्ट राहिली पाहिजे विधानसभा निवडणूक राहीलच ते, त्यात काहीच अडचण नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती आले लोकसभेच्या निकालानंतर. लोकसभेमध्ये त्यांनी बरीच शरद पवारांवरती टीका केली. आज तिकडे राज्य सरकार असं म्हणतं की 50 लाख महिलांना मी लखपती बनवणार आहे, तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी असं म्हणतात की महिलांचा आशीर्वाद या सरकारला. असं आहे की एक तर ते जळगावला गेले, जळगावला प्रचंड फार मोठी दुर्घटना झालेली आहे. नेपाळला गेलेल्या तिकडं गेलेल्या टुरिस्ट लोक जी होती, भाविक होते, त्यांच्या गाडीला बसला अपघात झाला, 27 जणांचा मृत्यू झाला, बहुतेक सगळे त्या जळगाव जिल्ह्यातले होते. त्यामुळे एक शोककळा संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर असताना तिथं जाऊन मोठे कार्यक्रम करणं हे योग्य नाही, पहिलं. दुसरा प्रश्न आहे की महिलांना लखपती करणं हे म्हणजे आमिष दाखवण्यातला प्रकार आहे. काही होणार तर काहीच नाही, जनतेलाही माहिती आहे, महिलांनाही माहिती आहे. पण अशा इव्हेंट्स करून महाराष्ट्रातल्या जनतेला प्रभावी करायचं आणि लोकसभेत जे महाविकास आघाडीकडे जनमत झुकलेलं आहे ते पुन्हा मागे ओढण्याचा प्रयत्न आहे. बाकी मला वाटत नाही त्याला जास्त काही महत्त्व आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.